6 दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाचं सूप आज वाजलं. बिनखात्याचं अधिवेशन असंच याला म्हणावं लागेल. अगदी सत्ता स्थापनेपासून ते हिवाळी अधिवेशनापर्यंत तिन्ही पक्षातील नाराजी नाट्य ठळकपणे दिसून आलंय. या महायुतीतील नेत्यांच्या नाराजीमुळेच खातेवाटप झालं नाही. पाहुयात हा एक रिपोर्ट. बिनखात्याचं अधिवेशन संपलं. नाराजी नाट्यानं खातेवाटप रखडलं. बिनखात्याचे मंत्री, जनता निराधार. महायुतीला बहुमत मिळालं असलं तरी सत्ता स्थापनेपासून ते हिवाळी अधिवेशनापर्यंत केवळ नाराजी नाट्य जनतेला पाहायला मिळालं. 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. 12 दिवसांनंतर 5 डिसेंबरला केवळ मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. या दिवशीही अगदी शपथविधीला 2 तास असताना नाराज एकनाथ शिंदेंचा सहभाग स्पष्ट झाला. त्यानंतर 10 दिवसांनी म्हणजेच 15 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. आता मंत्रिमंडळाच्या शपथविधीला 1 आठवडा उलटला तरी अद्याप खातेवाटप झालेलं नाही. बिनखात्याचं अधिवेशन संपलं तरी खातेवाटप न झाल्यानं विरोधकांनी हल्लाबोल केलाय. मला असं वाटतं अजून आठवडाभर होणार पण नाही पुन्हा, कारण बऱ्याच खात्यांचं कामकाज आता उपमुख्यमंत्र्यांकडे सुद्धा कोणतेही खातं नाही. कारण खातं कोणतं आपल्याकडे असावं याच्यासाठी अजूनही वाद चालू आहे. नंतर पक्षांतर्गत सुद्धा आपल्या पक्षाला मिळाल्यानंतर ते कोणाला दिलं पाहिजे याच्यातही वाद चालू आहे. आणि या सगळ्या ह्याच्यात मला असं वाटतं हे वर्ष सरणार आहे. हे 2024 सरल्यानंतरच या राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होईल. हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंत्री उदय सामंत यांनी खातेवाटप 2 दिवसात जाहीर होईल असं सांगितलं होतं. मात्र अधिवेशनाचं सूप वाजलं तरी खातेवाटपाचा पत्ता नाही. मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्यालाही लगेच सुरुवात झाली. मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, विजय शिवतारे, तानाजी सावंत अशा 3ही पक्षातील नेत्यांची नाराजी समोर आली आहे. खाते वाटपाच्या मुद्द्यावरून दिल्लीपासून ते मुंबई, नागपूर इथं केवळ बैठका सुरू आहेत. कोणाची तिन्ही पक्षांची हरकत नाही आहे. कोणाची तिन्ही नेत्यांनी बसून काल सगळं ठरवलेलं आहे. कदाचित आज डिक्लेरेशन होईल असं आम्हाला वाटतंय. आत्ताच आम्ही मुख्यमंत्र्यांकडनं चहा पाणी नाश्ता करून आलेलो आहोत. त्याच्यामुळे आज होईल असं आम्हाला दिसतंय. शेवटी ते मुख्यमंत्री आहेत, ते ठरवतील आणि आमचे दोन्ही पक्ष 2 नेते असे 3 जण जे ठरवतील ते आम्हाला मान्य आहे. गृह खात्यामुळे महायुती सरकारचं खातेवाटप रखडल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांना अर्थ खातं दिलं जातं तर आम्हाला गृह खातं का दिलं जात नाही या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रश्नाचं उत्तर भाजपकडे नसल्याची माहिती आहे. जनतेनं भरभरून मतं दिली तरी महायुती सरकारमधील अंतर्गत कलह चर्चेचा विषय ठरलाय. सुरुवातीलाच इतकी नाराजी तर पुढे 5 वर्ष तिन्ही पक्ष एकजुटीनं काम करतील का हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.